असतो. तोच मोर, त्या मोरावर ज्या वेळेला माझी माता आरूढ होते ना, त्यावेळेला माझ्या मातेला नमस्कार करता करता त्या मोरालाही नमस्कार घडला जातो. हिंस्र प्राणी म्हटल्यानंतर वाघ आहे, सिंह आहे, पण ज्या वेळेला आमची दुर्गा माता त्याच्यावर बसलेली असते ना, त्यावेळेला त्या वाघाला, त्या हिंस्र प्राण्याला सुद्धा नमस्कार घडला जातो. अरे ज्या निर्जीव भिंतीवर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपळा आणि मुक्ताबाई या चार भावंड बसली आणि जी निर्जीव भिंत चालली ना, ती निर्जीव भिंत सुद्धा आज लोकांना दर्शनासाठी लोकांनी काय अवस्था करून ठेवली बघा. तिची पुनर्निर्मिती करावी लागली माऊली, पुनर्निर्मिती करावी लागली. ज्या रेड्याच्या पाठीवर माऊली ज्ञानोबांनी हात ठेवला, ज्या रेड्याच्या मुखातून वेद गायले, त्या रेड्याची समाधी आणि त्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी लाखो लोकांची गर्दी आज त्या ठिकाणी पाहायला मिळते. जर आपण आळे फाट्याला गेलात तर आले फाट्याला त्याच रेड्याची समाधी आहे, जे रेड्याच्या मुखातून ज्ञानोबांनी वेद बोलून घेतले होते. नेवाशाहून इकडे येत असताना, आळंदीला येत असताना तो रेडा त्यांनी बरोबर घेतला आणि रेडा ज्या वेळेला त्यांनी बरोबर घेतला त्यावेळेला शीन झालेला रेडा, थकलेला रेडा आपल्या बरोबर असावा, त्याला टाकून कुठे जायचा हा विचार निवृत्ती, ज्ञानदेव, सोपळा आणि मुक्ताबाई या चारही भावंडांनी केलं. आपल्या बरोबर त्या रेड्याला घेऊन येत असताना त्या रेड्याची प्राणज्योत मावळली कुठे, त्या आळे फाट्याच्या तिथे. आणि मग ज्या ठिकाणी त्याची प्राणज्योत मावळली त्याच ठिकाणी त्याची समाधी बांधली. आज लाखो माणसं त्या रेड्याच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये उभे असतात. आपण तर माणसं आहोत, आहे की नाही? ज्याचा संग, देवाचा संग ज्याला झाला, संतांचा संग ज्याला झाला ना, त्याचा उद्धारच झाला. अरे नुसतं ज्या खांबाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली ना, सच्चिदानंद बाबांकडून लिहून घेतली, त्या पैस खांबाच्या दर्शनासाठी, त्या पैस खांबाचं दर्शन घडावं म्हणून त्या ठिकाणी नेवाशाला अनेकांची गर्दी लागलेली असते, अनेकांची रांग लागलेली असते, त्या खांबाचं दर्शन व्हावं म्हणून. म्हणजे ज्याचा आधार घेतला संतांनी, अर्थातच संतांना ज्याचा संग झाला, संतांचा संग ज्याला झाला, त्या खांबाचा सुद्धा उद्धार झाला. आपण माणसं आहोत. पण माणूस कसा आहे? त्रिगुणात्मक निर्मिती आहे. माणसाची 3 गुणांनी निर्मिती केलेली आहे, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, आहे की नाही? रजगुणाने कोणी वागतो, कोणी सत्वगुणाने वागतो, कोणी तमोगुणाने वागतो. मग ते त्या ठिकाणी कार्य करत असताना रजगुणी पुनरावृत्ती, तमोगुणी अधोगती आणि सत्वगुणे भगवत भक्ती पावती प्राणी, अशी विभागणी केलेली आहे. रजगुणी जर असेल तर त्याच्याकडे त्या विचारांचाही पुनर्जन्म होत असतो. रजगुणी माणूस आहे ना, तो कुठली गोष्ट विसरत नाही. तो 10 वर्षाची गोष्ट आज आठवण करून देतो. तुला द्यायला काय नाही, तो आलाय ती वस्तू मागायला, बरोबर आहे, पण 10 वर्षापूर्वी हीच वस्तू मागायला मी तुझ्याकडे आलो होतो, जेव्हा माझ्याकडे नव्हती तेव्हा. तुझ्या कोपऱ्यामध्ये पडलेली असताना सुद्धा तू दिली नव्हती, माहिती आहे ना? त्याला द्यायची नसते, पण आठवण करून देतो तो. रजगुणी माणूस, त्याच्याकडे परत परत त्या विचारांचा जन्म होतो, परत परत त्या कर्माचा, त्या गुणांचा जन्म होत असतो, म्हणून त्याचाही जन्म परत परत ठेवलेला आहे. त्याला म्हणतात पुनरावृत्ती, पुनरावृत्ती. तमोगुणी अधोगती, तमोगुणी क्रोधी मनुष्य जो आहे ना, तमोगुणी जो मनुष्य आहे ना, तो आर या पार, एक तर त्याच ठिकाणी विसरून जातो, नाहीतर त्याच ठिकाणी लगेच काय असेल नसेल तर त्याचा लगेच विल्हेवाट लावून टाकतोय. तो जे काय असेल ते तमोगुणी माणूस, त्याची काय अधोगती, तमोगुणी अधोगती, आहे की नाही? तोडा मारा फोडा, तमोगुणी अधोगती. पण सत्वगुणे भगवत भक्ती पावती प्राणी. मग सत्वगुण प्राप्त होण्यासाठी, सत्वगुण निर्माण होण्यासाठी काय करायला पाहिजे याचा अभ्यास आपण केला पाहिजे, आहे की नाही? संतांच्या संगतीला बसलो तर आपल्याकडे कुठल्या प्रकारचे गुण निर्माण होणार आहेत? जसं संघ आपल्याला असेल ना, त्या प्रकारचे गुण आपल्याकडे पाहायला मिळतात. मुली उदक तीक्ष्ण असते, नाना वल्लींमध्ये जाते, संघ दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण आणि कडवट. पडणारं पाणी हे अतिशय निर्मळ आहे, शुद्ध आहे, शुभ्र आहे, त्यात कुठल्याही प्रकारचा दोष नाही आहे. पडणारं पाणी, वरून जे पाणी पडते त्यात कुठल्याही प्रकारचा दोष नाहीये. आणि दोष नाहीये म्हणून पडणारं पाणी आपण लगेचच जरी पिलो तरी काही फरक पडत नाही, आपल्याला कुठल्याही प्रकारचा रोग बाधा, कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही. पण ज्या वेळेला ते जमिनीला मिळालं जाते ना, त्यावेळेला त्या जमिनीमध्ये ज्या प्रकारचा दोष असेल त्या प्रकारे ते घडलं जाते, त्या प्रकारचा दोष त्या पाण्यामध्ये निर्माण होत असतो.
साधं उदाहरण आहे, एकाच पाटामध्ये आपण अनेक प्रकारच्या भाजी लावलेल्या आहेत. त्या पाटामध्ये ज्या वेळेला आपण पाणी देतोय त्यावेळेला एकाच प्रकारचं पाणी आपण देत असतो. सुरुवातीलाच मिरचीचं झाड आहे, मिरचीचं रोप आहे. सुरुवातीलाच मिरचीच्या रोपाला जे पाणी गेलंय तेच कारल्याच्या रोपाला गेलंय, जे कारल्याच्या रोपाला गेलंय ते टोमॅटोच्या रोपाला गेलंय, जे टोमॅटोच्या रोपाला गेलंय तेच वांग्याच्या रोपाला गेलंय, जे वांग्याच्या रोपाला गेलंय तेच शेवटी एक आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडाला गेलेलं आहे. मग सांगा, पाणी एकाच प्रकारचं आहे, पण मिरचीला गेलेलं पाणी मात्र कसं होतंय? तिखट होतंय. कारल्याला गेलेलं पाणी कडू होतंय. टोमॅटो मध्ये गेलेलं पाणी जर टोमॅटो आंबट प्रकारचे असतील तर त्या प्रकारचं होतंय. आंब्याला गेलेला पाणी आंबा ज्या जातीचा असेल त्या प्रकारचं पाणी त्या ठिकाणी निर्माण होतंय. मुले उदक तीक्ष्ण असते, नाना वल्लींमध्ये जाते, संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण आणि कडवट. भगवंतांनी निर्मिती करतानाच माणसाची अशा प्रकारे निर्मिती केलेली आहे की निर्माण झालेल्या माणसाकडे कुठल्याही प्रकारचा दोष नसतो. म्हणून लहान असताना त्याला शेजारी पण उचलून घेतात, पप्प्या घेतात, जवळ करतात. 4 दिवस म्हणे आमच्याकडे राहू द्या, तुमचा पप्प्या, तुमचा बाळा आमच्याकडे राहू द्या. कुठल्याही प्रकारचा दोष नाही आहे, कुठल्याही प्रकारचं त्याच्याकडे वेगळ्या प्रकारचे विचार नाहीयेत, कुठल्याही प्रकारचं त्याच्याकडे वेगळ्या प्रकारचे गुण नाहीयेत. मुळी उदक तीक्ष्ण असते. पण जसं संग जडेल ना, एकाच बापाची 4 लेकरं, एक चोर निघतोय, चोऱ्या करायला लागतोय. जसा संघ असेल त्याचप्रमाणे एक ड्रिंकिंग करतोय, बेवडा होतोय, तो नाना प्रकारची व्यसनं करतोय, दुसऱ्याला नाना प्रकारचे नाद लागले जातात. पण त्यातलाच एक मात्र असा असतोय की मंदिरात हरिनाम चालू झालं का पहिला आवाज त्याचा येतो. परमार्थ भक्ती, देव, देश आणि धर्म याची तो सेवा करत असतो, याच्यासाठी तो कार्य करत असतो. आई वडिलांचे दोष काय? कुठल्या बापाला वाटते की माझा मुलगा वाईट व्हावा, माझा मुलगा वाईट मार्गाला जावा, माझा मुलगा व्यसनी व्हावा, माझ्या मुलाला नको त्या प्रकारचे नाद लागावे आणि त्याचा संसार उद्ध्वस्त व्हावा, असं कुठल्या बापाला वाटतंय? कुठल्याच बापाला वाटत नाही. पण संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण आणि कडवट. कुठल्याच आईला असं वाटत नाही की माझ्या मुलीने वाईट कर्म करावीत, माझ्या मुलीने घाण खावी आणि माझ्या मुलीच्या कर्मामुळे आम्हाला खाली मान घालायला लागावी, असं कुठल्याच आईला वाटत नाही. म्हणून आई वडील प्रत्येक मुलाला आणि मुलीला चांगलीच शिकवण देत असतात, चांगल्याच प्रकारचं शिकवत असतात. म्हणजे संस्कार, चांगल्या प्रकारचे विचार, चांगल्या प्रकारची कर्म, चांगल्या प्रकारचे गुण कुठून निर्माण होत असतात, कुठून येत असतात? अरे वाईटाच्या संगतीला बसल्यानंतर जर वाईट विचार येतात तर नक्कीच सत्याच्या संगतीला, संतांच्या संगतीला बसल्यानंतर संतांचे विचार आपल्याकडे येतीलच ना. चांगल्या माणसाच्या संगतीला बसल्यानंतर चांगले विचार आपल्याकडे येतीलच ना. पण याचा विचार आपण केला पाहिजे. या देहामध्ये षडरूपू कार्य करतायत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा, अशा प्रकारचे हे षडरूप कार्य करतायत, अशा प्रकारचे हे विकार कार्य करतायत. जाणीव जर नसेल, नेणिवेतून जर कर्म घडत असतील, अंधश्रद्धेतून आणि अज्ञानातून जर कर्म घडत असतील तर त्या कामाचा अतिरेक होतो. आणि ज्या वेळेला कामाचा अतिरेक होतो ना त्यावेळेला अत्याचार पाहायला मिळतो, त्या ठिकाणी बलात्कार घडला जातो. ज्या वेळेला कामाचा अतिरेक होतो त्यावेळेला, क्रोधाचा ज्या वेळेला अतिरेक होतो, क्रोधाचा ज्या वेळेला अतिरेक होतो त्यावेळेला आपल्याला अत्याचार पाहायला मिळतोय, हिंसाचार पाहायला मिळतोय, भांडण, तंडा, वाद, विवाद अशा प्रकारची कर्म त्या ठिकाणी पाहायला मिळतात. लोभाचा अतिरेक झाल्यानंतर त्या ठिकाणी भ्रष्टाचार पाहायला मिळतो, चोरी, लबाडी अशा प्रकारची कर्म पाहायला मिळतात. म्हणून अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा, अति काम त्या रामचित्ती वसेना, अति विषयी सर्वदा दैन्यवान. आपण सहज म्हणतोय मंडळी, अति तेथे माती. मग ती कुठल्याही गोष्टीची असू द्या, अति तेथे माती, आहे की नाही? अरे आपण जेवण जरी जास्त केलं ना तर जेवणाची सुद्धा नशा येते. आपण बोलतो जास्त जेवण झाल्यामुळे लवकर झोप आली, झोप नाही, नशा आली. जास्त जेवण झालं ना, अति जर झालं ना तर त्याची सुद्धा नशा येते आपल्याला. म्हणून कुठली गोष्ट अति नको. अति जर झाली ना तर त्याची माती व्हायला वेळ लागत नाही. मग त्या विषयांची कर्म, त्या विषयांचं कार्य आपल्याकडून कसं करून घ्यायचंय, आपण कशा प्रकारे कर्म करून घ्यायचे त्या विषयांची. एकदा विषयाधीन मनुष्य झाला ना का माणसाचे हाल ते विषय करत असतात. कशा प्रकारे करत असतात? एखाद्या मांजराला उंदीर मिळावा, एखाद्या मांजराला उंदीर मिळावा
अरे पाहणाऱ्याला सुद्धा कीव येते त्या उंदराची. का? ती मांजर त्या उंदराला लगेचच मारून टाकत नाही, ती पहिले खेळते त्या उंदराशी. खेळताना पण एवढ्या चलाखीने खेळते ना ती, तो उंदीर सुटत नाही तिच्या हातून. काही वेळेला आपल्याला वाटतंय सुटला उंदीर, पण सुटत नाही की परत झेप घेऊन पकडते त्याला. मांजराला उंदराला खायचं असतंय, मांजराला उंदराला खायचं असतंय, पण हाल करून 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 खायचं असतंय. आणि म्हणूनच विषय ही माणसाची अशीच अवस्था करत असतात. विकारांना माणसाला खायचंय, विषयांना माणसाला खायचंय, वाईट वासनेला माणसाला खायचंय, पण हाल करून करून ती वासना त्याला खात असते. ते विकार, ते वाईट विषय, ते विकार, ते वाईट विचार, ते वाईट गुण माणसाला हाल करून करून खात असतात, सहज खात नाही. तारुण्यात माणसाला त्याची जाणीव नसते, तारुण्यात माणसाला काही कळत नाही. ज्या वेळेला त्याची शिल्लक असते आर्थिक, वाचिक, मानसिक आणि कायिक, ज्या वेळेला शिल्लक असते चारही प्रकारची, त्यावेळेला तो बोलतो हायस तरुण तर घे मजा करून, उद्या जाशील म्हणून तर टाकतील पुरवून. पण ज्या वेळेला ते विषयी त्याची अवस्था करून ठेवतात ना, त्या वेळेला त्याला क्षण क्षणाला आठवण येत असते, मी तारुण्यात काय कर्म केली. अख्खी फिल्म पुढे आलेली असते, त्याची अख्खी फिल्म पुढे आलेली असते. अरे ज्या वेळेला तारुण्य होतं त्यावेळेला मी माझ्या घरात कधी थांबलो नाही, माझ्या आईचं कधी ऐकलं नाही, माझ्या वडिलांचं कधी ऐकलं नाही, माझ्या नातेवाईकांचं कधी ऐकलं नाही. एखाद्या विषयाधीन झालो, एखाद्या वासनेअधीन झालो, नको त्या व्यसनाधीन झालो, नको त्या पाड्यावर गेलो, नको त्या अड्ड्यावर गेलो, नको ती कर्म केली. त्यावेळेला मला सगळ्यांनी सांगितलं, त्यांचं मी ऐकलं नाही. आज माझी अशी अवस्था झालेली आहे की माझ्या जवळ सुद्धा कोणी माझी सेवा करत नाही आहे. शेवटी शेवटी माणसाची अवस्था विषय अशी करून ठेवतात, शेवटी शेवटी विकार माणसाची अशी अवस्था करून ठेवतात. मग त्या विषयांचं कार्य कशा प्रकारे घडलं पाहिजे, त्या विकारांचं कार्य कशा प्रकारे घडलं पाहिजे. मगर आहे ना, मगर, ती मगर पाण्यामध्ये असायची, पण रोज नित्य नेमाने ठरलेल्या वेळेला काठावर यायची. का काठावर यायची? तर माकड तिला गोड जांभळं टाकायचं. गोष्ट आपल्याला माहिती आहे. माकड गोड जांभळं टाकायचं, तिला मगर खायची आणि आतमध्ये पाण्यात जायची. पण एक दिवशी मगरीने विचार केला का हा रोज आपल्याला एवढी भारी जांभळं टाकतोय, ती जांभळं गोड आहेत, हा तर जांभळाच्या झाडावरच बसलेला असतो, जांभळं खात असतोय. सांगा, जर जांभळं एवढी गोड आहेत तर याचं कालीज किती गोड असेल. जांभळं जर एवढी गोड लागतात तर याचं कालीज किती गोड असेल. आणि मग एक दिवशी केलीच प्लॅनिंग त्या मगरीने. बसवलं आपल्या त्या माकडाला, सांगितलं माझ्या घरी चल बाबा, माझ्या घरी नेते. कुठलीच मगर अशी नाहीये की निष्कामतेने निरापेक्षेने कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता घरी नेईल, कुठलीच मगर अशी नाहीये. आणि मग माकडही बसला, निम्म्यावर गेला. त्यावेळेला त्याला ज्या वेळेला गचलबुचल केला, त्यावेळेला माकड बोलतो मगरी ताई करते काय? ती बोलते मला कसलं घरना बिल आलंय. अरे मी विचार करतोय की ती रोज टाकणारी जांभळं जर एवढी गोड लागतात तर तुझं कालीज किती चांगलं असेल, मला कालीज तुझं खायचं आहे. पण त्यावेळेचा माकड हुशार होता, म्हणून तो माकड बोलला, अगं ताई तुला जर कालीज खायचं तर आधीच सांगायचं ना, तुला जर कालीज खायचंय तर आधीच सांगायचं ना, मी कालीज त्या झाडावर काढून ठेवलंय ग, तुला खायचंय ना, मी आणून देतो, चल मला तिथपर्यंत नाही. ऐक ना, मगरी बुद्ध होत्या आणि माकडं हुशार होती. आता अख्खा घर उद्ध्वस्त होतो तरी माकड काही शहाणा होत नाही. अरे जिने 7 फेऱ्या मारलेल्या आहेत, अग्नी ब्राह्मण आपतेष्ट सगळ्यांच्या समवेत, आपलं नाव विसरली, आपलं गाव विसरली, आपल्या आवडी निवडी विसरली, आपल्या वडिलांना विसरली, आपल्या वडिलांचं नाव काढलं, तुझं नाव लावलं, तिचं स्वतःचं नाव काढलं, भानसावरचं नाव ठेवलं, तुला शोभेल असं. मुलं बालं आहेत, संसार आहे, प्रपंच आहे, हक्काची माणसं आहेत आपली, कर्मयोगाने आपल्याला मिळालेली आहेत, ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, ऋण फेडण्यासाठी ती आपल्या घरात आलेली आहेत, त्यांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. आपले आई वडील स्वतःचा कुठल्याही प्रकारचा मौज मजेचा विचार न करता, स्वतःचा कुठल्याही प्रकारे हौस मौजेचा विचार न करता, आपण फाटके कपडे घालून आपल्या मुलांनी चांगलं राहावं, मुलांना चांगले कपडे आणले, स्वतः आनवाणी जाऊन
उन्हा तानामध्ये चप्पल नसलेल्या पायांनी चालायचं, पाय भाजायचे, डोळ्यातून अश्रू यायचे, पण तरी सुद्धा असं वाटायचं की नाही, माझ्या मुलाला कुठं घ्यायचे, त्यासाठी पैसे खर्च करायचे, मला चप्पल नाही घ्यायची, मला किती त्रास झाला तरी माझ्या मुलांनी चांगलं राहावं असं आई वडिलांना वाटतंय. त्यांचा विचार न करता जे बाहेर भटकतात, जे बाहेर खातात, नको त्या प्रकारची कर्म करतात, नको त्या अवस्थेमध्ये रुळबडले जातात, तारुण्य अवस्थेमध्ये याचा विचार करत नाही, तारुण्य अवस्थेमध्ये याचा कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही, आणि शेवटी वृद्धाप अवस्था प्राप्त झाल्यानंतर मग त्यांना कळायला लागतंय, अरे आपण तारुण्यात केलेली कर्म काय होती, आपण काय केलं, चांगलं केलं की वाईट केलं, आपल्याकडून जे घडलं ते चांगलं घडलं की वाईट घडलं. कर्माचा फटका हा प्रत्येकाला आहे. कर्म कोणाला सुटत नाही, देवाधिकांना सुद्धा सोडलं नाही त्यांनी. अरे इंद्रपदाला गेलेला असताना सुद्धा इच्छा झाली अहिल्याचा भोग घ्यायचा. गौतम ऋषींच्या रूपामध्ये त्या ठिकाणी गेला इंद्र. ज्या वेळेला त्यांनी संभोग घेतला त्यावेळेला निघताना मात्र लपत लपत निघत होता. त्यावेळेला गौतम ऋषी आले, विचारलं, म्हणे काय रे बाबा, बोकावून पळतोय काय, तू बोका आहेस काय? त्यावेळेला इंद्र उभा राहिला, म्हणे माफ करा, माफ करा, ढग पडतील तुला. आणि पडली. आपण माणसं आहोत. नुसतं लोकांना ज्ञान सांगणं, माझ्याकडे किती पांडित्य आहे हे लोकांमध्ये मिरवणं म्हणजे परमार्थ नाही बाबा. कर्मापासून परमार्थाला सुरुवात होते. ज्या वेळेला आपले घरातले म्हणतील ना की हे आमचे परमार्थी भक्ती करतात, देवाचं नामस्मरण करतात आणि आम्हालाही खुश ठेवतात, आमच्या कुटुंबाला, आमच्या समाजाला, देवाला आणि देशाचं कार्य हे करतात, त्यावेळेला आपण समजायचं माझ्याकडून परमार्थ घडतोय. कशा प्रकारे त्या विषयांकडून कार्य करून घ्यायचंय, त्या विकारांकडून कार्य करून घ्यायचं आहे, कशा प्रकारे कार्य करून घ्यायचं आहे. आज परिस्थिती जर पाहायला गेली तर जे आई वडील काबाड कष्ट करतात, घाम गाळतात आणि आपल्या मुलाबाळांसाठी संपत्ती गोळा करतात, त्या आई वडिलांना तीच पोरं वृद्धाश्रमात टाकतात आणि घरी कुत्री आणून ठेवतात. कुत्री म्हणजे ज्यांना आई वडील सांभाळता येत नाही, एवढे भिकारी विचाराचे का ती कुत्री सांभाळतात. अरे ज्याच्या घरात आई वडील असताना जर कुत्रे असतील तर चांगलं आहे, पण तुमचे आई वडील तिकडे वृद्धाश्रमात आणि तुम्ही कुत्र्यांची सेवा करताय. त्यांना पाहिजे तो टॉनिक, त्यांना पाहिजे तो साबण. आईला कधी त्या सुनेने आंघोळ घातली नाही, सासूला कधी आंघोळ घातली नाही, कधी केस विंचरले नाही, कधी केस चोळलेले नाही, कधी बघितलं सुद्धा नाही तिच्याकडं. ती त्या कुत्र्याची शी काढते, त्या कुत्र्याला आंघोळ की घालते. बापाच्या आंघोळीचा कधी त्या मुलाने विचार केला नाही. बापाचे हात पाय दुखत असताना सुद्धा ज्या वेळेला आजारी होता, खितपत पडला होता, त्यावेळेला कधी त्या मुलाने विचार केला नाही की एकदा तरी आपण बाबाला आंघोळ घालावी. कधीच विचार नाही केला. त्या मुलाला तो फिरवायला नेतो, हागवायला तो नेतो तिकडं, त्याची आंघोळ तो घालतोय. अरे करा ना, प्राण्यांची सेवा तर केलीच पाहिजे, तो आपला धर्म आहे, पण प्रथम आई वडिलांची सेवा करा आणि मग प्राण्यांचा विचार करा. तुमचे आई वडील जर वृद्धाश्रमात असतील तर तुम्ही कुत्री का अजून काही पण पाळलं तरी त्याला महत्व नाही. असो, आपण विषयांकडून कशा प्रकारे कर्म करून घ्यायचे बघा. संध्याकाळच्या वेळेला एखादा असा हातात साखळी धरून कुत्रा फिरवायला नेतोय, आहे की नाही, त्यावेळेला आपण त्याला विचारावं कुठे चाललात, तेव्हा तो बोलतो कुत्रा फिरवायला नेतो. काय बोलतो? कुत्रा फिरवायला नेतो. कोणाला? याला कुत्रा फिरवायला नेतो. याला कुत्र्याने फिरवायला न्यावं एवढी अवस्था याच्यावर आली. कारण त्यावेळेला पुढं कोण असतो? कुत्रा, आणि मागं कोण असतो? हा त्याची साखळी ओढत असतो, याला तो ओढत असतो. म्हणजे कुत्र्याने माणसाला फिरवावं अशी अवस्था माणसाची झालेली आहे. अशीच अवस्था विषय माणसाची करतात, पुढे विषय चालतात आणि मागे माणूस चालतो. माणसाला जसे विषय ओढतात ना तसा माणूस चालला जातो, तसा माणूस फिरला जातो. असं नाही झालं पाहिजे. माकडासारखा खेळ विषयांकडून करता आला पाहिजे. माकडाचं कसं असतंय बघा, खेळ करून झाला का माकड मागे. माकडवाला बघितलंय ना आपण, खेळ करण्यापर्यंत पुढे असतो, खेळ करून झाला का माकड मागे. तसं विषयांकडून आपल्याला कार्य करून घेता आलं पाहिजे. तहान लागलेले ना ग्लास काढावं, पाणी प्यावं, पण परत ग्लास मांडणीवर ठेवता आला पाहिजे. पुढची तहान लागेपर्यंत त्याच्याशी खेळता कामा नये. आणि म्हणूनच जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, साधने तरी हिची आता जो कोणी साधेल, परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. परद्रव्य आणि परनारी याचा धरी विटाळ.
असो, आपला विषय काय होता? मनुष्य त्रिगुणात्मक आहे, 3 गुणांनी कार्य करतोय, रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. रजगुणे पुनरावृत्ती, तमगुणे अधोगती, सत्वगुणे भगवत भक्ती, पावती प्राणी. आता आपल्याकडे सत्वगुण कसा येईल? जर आपण चांगल्या माणसाचा संग केला तर, जर आपण सत्संगाचा संग केला तर, जर आपण संतांचा संग केला तर. कारण संताची या गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश. या संतांच्या गावामध्ये प्रेमाचा सुकाळ आहे, जरा सुद्धा दुःख नाही, जरा सुद्धा दुःख नाही. अखंड अखंड सुकाळ. संताची या गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश. मग अशा संतांच्या गावामध्ये मला याचक म्हणून जरी व्हायची वेळ आली ना, तेथे मी राहीन होऊन याचक, घालतील भिकतेची मज. बस फक्त हा शोधबोध झाला पाहिजे. काय पाहिजे? सुंदर ध्यान ते सुंदर, दिसते सुंदर सर्व काही. अशी ज्याच्या दृष्टी पडते ही सृष्टी, कृपेची वृष्टी करीतो देव. मन ज्याचे शुद्ध होईना ते क्रुद्ध, जीवनाचे युद्ध जिंकील तो. जाणावे सत्वर जग हे नश्वर, मानावा ईश्वर आहे एक. आणि मग पुढे त्या सुभाषितकारांनी मांडलेलं आहे, लिहिलेलं आहे, जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणोनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणजे सगळं रहाटगड जे आहे ना, सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या आपल्या कर्मावर आधारित आहेत. झिनी लावली तर बाबा झिनीच येईल ना, रत्ना लावलं तर रत्नाच येईल, तोरण्या लावला तर तोरण्याच येईल, आहे की ना. घोसाली लावली तर घोसालीच येतील ना, त्याला कारली कशी येतील, आहे की ना. ज्या प्रकारचे आपण कर्म करू ना, त्याच प्रकारची आपल्याकडे सगळे काही परिस्थिती पाहायला मिळणार आहे. पापाचे फळते दुःख आणि पुण्याचे फळते सुख, पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. मग काय करावं हे सूत्र संतांनी आपल्या हातात दिलेलं आहे की ना. किती जगावं हे आपल्या हातात नाही आहे, आपल्या हातात आहे. आपल्याला आयुष्य विकत मिळतंय का हो? आणि आयुष्य जर विकत मिळालं असतं तर श्रीमंत लोक मेलीच नसती आणि गरीब लोक बिचारी जगलीच नसती. खरेदी केली असता त्यांचं आयुष्य गरिबांचा, आहे की ना. श्रीमंत माणसं मेली नसती. आयुष्य आपल्या हातात नाहीये, पण ते आयुष्य कसं जगावं हे आपल्या हातात आहे ना. ते आयुष्य कसं घालवावं हे आपल्या हातात आहे ना. अरे जो पण असेल ना देवा, 40, 45, 50, 60 जो वर्ष आयुष्य मला असेल ना, तो फक्त तुझ्या नामस्मरणामध्ये देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी खर्च व्हावा, जावा, एवढीच फक्त नम्र प्रार्थना आहे बस. मग त्यासाठी आपण आपला संसारही करायचा आहे. संसार टाकून जमणार नाही, कारण आपण गृहस्थाश्रमात आलोय, आहे की नाही. त्यांची सेवा तर आपण केलीच पाहिजे. संसार असा करावा, इतरांनी आपला आदर्श घ्यावा, असा संसार करावा. शेतीवाडी केली पाहिजे, 2 घास तर मिळाले पाहिजे. शेतीवाडी केली पाहिजे, अशी करावी की इतरांनी आदर्श घ्यावा, अशी शेतीवाडी करावी. प्रपंच, देहप्रपंच अशा प्रकारे करावा, अशा प्रकारे सांभाळावा की इतरांनी आपला आदर्श घ्यावा, अशा प्रकारे देहप्रपंच सांभाळावा. पण परमार्थ ही अशा प्रकारे करावा की इतरांनी आपला आदर्श घेतला पाहिजे, अशा प्रकारे परमार्थ करावा, अशा प्रकारे भक्ती करावी. आपण सगळं करता येतंय, काही सोडायची गरज नाहीये. काय सोडायची गरज आहे? अरे ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न लगे सयास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. काय कशासाठी संसार सोडायची गरज आहे? कशासाठी परमार्थ सोडायची, कशासाठी प्रपंच सोडायची गरज आहे? घरदार शेतीवाडी सोडायची काय गरज आहे आपल्याला? जर गृहस्थ आश्रम आपण स्थापन केला असेल ना, तर ते सोडायची गरज नाहीये. नसेल केला, लग्न केला नसेल, करायची इच्छा पण नसेल, तर मग ठीक आहे, त्याने ब्रह्मचर्य किंवा त्याने आश्रमात राहावं, अतिशय चांगलं आहे की नाही. अशा प्रकारे कर्म करावे, अशा प्रकारे कार्य करावं की आपल्यापासून इतरांनी आपला आदर्श घेतला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, भक्ती केली पाहिजे. भक्ती करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी आपले विचार इतरांनी सुद्धा घेतले पाहिजेत, नक्कीच. आणि खऱ्या अर्थाने ते विचारांची देवाणघेवाण होते, त्यासाठी एखादं आश्रम हवं, त्यासाठी एखादं मंदिर हवं, त्यासाठी एखादी तशी जागा हवी, आहे की नाही. आणि ते साधू पुरुष कार्य करत असतात, त्यासाठी आपली व्यवस्था ते करत असतात, आपली चिंता त्यांना असते, आहे की नाही. विश्रांतीची जागा कोणती आहे माणसाच्या? घर, दार, कुटुंब, समाज, सेवा सगळ्यांचीच करायची, पण विश्रांती, समाधान कुठे मिळणार आहे आपल्याला? म्हणून बाबा रे,
रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. सत्वगुण जर वाढवावा, सत्वगुणाने कार्य करावं असं जर वाटत असेल तर जागा आहे मंदिर, मठ, आश्रम, साधू पुरुषांचा संघ, सत्पुरुषांचा संघ, त्या ठिकाणी आपण जावं, त्या ठिकाणी आपण देवाचं नामस्मरण करावं, जेवढं होईल तेवढं परमार्थ करावा, देवाचं स्तवन करावं. पुढे मनुष्य 3 प्रकारे वावरतोय म्हणजे रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. पडणारं पाणी आहे ते थंड आहे. वरून कधी गरम पाणी पडलंय का? कधीतरी असं झालं फळेगावला एकदम थंड पाणी पडलं, पण दाणगाव मध्ये मात्र असं उकळलेलं पाणी पडलं. सगळी बाहेर असलेली माणसं सगळी घरात गेली. असं कधी झालंय? थंड पाणी पडत आहे, बरोबर आहे की नाही? पण ते पडलेलं थंड पाणी जर एखाद्या तापलेल्या लोखंडावर पडलं तर? थंड पाण्याचा थेंब एखादा पडला पण ते तापलेल्या लोखंडावर जर पडला असेल तर त्या पाण्याचा नाव पण पाहायला शिल्लक राहत नाही. राहतंय? तो थेंब दिसतो आपल्याला? नाही दिसत. बरं, तोच पाण्याचा थेंब जर एखाद्या कमलाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकून दिसतो. तोच पाण्याचा थेंब कमलाच्या पानावर पडला, मोत्यासारखा चमकून दिसतो. पण तोच पाण्याचा थेंब जर समुद्राच्या शिंपल्याच्या संपुटात पडला तर त्याचा मोतीच होतो, है की नाही? रजोगुणी माणसाने जर हे ऐकलं ना तर तिथं नाव पण शिल्लक राहत नाही. आपला तमोगुणी माणसाने जर ऐकलं तर तिथे नाव पण शिल्लक राहत नाही. मग आपण म्हणतो काही वेळा त्याच्यात फरक का नाही, बदल का नाही? नाव पण शिल्लक नाही. हे पाणी आहे की नाही? तापलेल्या लोखंडावर पडलं तिथं काय राहणार आहे? बरं, एखाद्या रजोगुणी माणसाकडे जर असेल ना, रजोगुणी, तो फक्त मोत्यासारखा चमकून दिसतो. मोत्यासारखा चमकून दिसतो फक्त, त्याला शायनिंग म्हणतात, आहे की नाही? पण तोच जर समुद्राच्या शिंपल्याच्या संपुटात जर पडला ना, समुद्राच्या शिंपल्याच्या संपुटात जर पडला ना, त्याचा मोती होतो. मोती होतो म्हणजे परिवर्तन घडतंय. हा सत्वगुणी भाग आहे की नाही? रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. बरे 4 प्रकार आहेत माणसाच्या ह्या सृष्टीमध्ये कार्य करत असणारा मनुष्य जो आहे त्याचे प्रकार किती? 4. एक असा आहे की स्वतःचंही नुकसान आणि दुसऱ्याचंही नुकसान. समाजामध्ये कार्य करत असताना स्वतःचंही नुकसान आणि दुसऱ्याचंही नुकसान. असाच दिवा ज्या वेळेला आपण लावलेला असतो किंवा बत्ती, लाईट गेलेली असते, आपल्याला प्रकाश मिळावा म्हणून बत्ती लावलेली असते. त्या बत्तीवर पाखरू येतो बघा, पतंग म्हणतात त्याला. तो काय करतो? ते रूप प्राप्त करून घेण्यासाठी, आहे की नाही, तो पेटलेला दिवा विझवण्यासाठी प्रयत्न करत असतो. अशी गावात बरीच पाखरं असतात की पेटलेले दिवे विझवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांना हे कळत नाही का अरे हा स्वतः जळतोय पण इतरांना प्रकाश देतोय, आहे की नाही? असे बरेच असतात, असे बरेच पतंग असतात. गावामध्ये कितीतरी असे समाजसेवक असतात, चांगल्या प्रकारची माणसं असतात, चांगल्या विचाराची माणसं असतात. ते आपल्या स्वतःचा संसाराचा विचार करत असतात, कुटुंबाचा विचार करत असतात, समाजाचा विचार करत असतात आणि देव, देश आणि धर्माचं कार्यही करत असतात, चांगल्या प्रकारे करत असतात. असा प्रकाशित झालेला जो दिवा आहे ना, त्याला विझवण्यासाठी अनेक टपलेले असतात, अनेक प्रयत्न करत असतात. पण त्यांना हे माहित नाहीये की दिवा कधी विझत नसतो, चटके त्यांनाच बसत असतात. द्वेष माणसाने किती करावा, मत्सर माणसाने किती करावा, तिरस्कार माणसाने किती करावा. बरं, माणूस तिरस्कार, द्वेष कधी करायला लागतो? समोरचा माणूस जे समाज कार्य करतोय, जी समाजाची सेवा करतोय किंवा जे चांगलं कार्य करतोय ते ह्याला करता येत नाही म्हणून तो त्याचा द्वेष करायला लागतो. आणि मग नुसता द्वेष करत नाही तर त्याचा अपप्रचार करायला लागतो. असे दिवे विझवणारे पतंग बरेच असतात. मग ते काय करतात? शेवटी त्या बत्तीवर झेप घेऊन स्वतःही जळून जातात आणि त्या बत्तीलाही विझवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आपलंही नुकसान आणि समोरच्याचंही नुकसान, आहे की नाही? एक प्रकार असा आहे माणसाचा राहण्याचा, समोरच्याचं नुकसान झालं तरी चालेल पण आपला स्वार्थ साधला पाहिजे. म्हणजे तुमची दाढी जळली तरी चालेल पण आमची विडी पेटली पाहिजे, आहे की नाही? समोरच्याच्या दाढीला आग लागलेली आहे आणि हा विडी घेऊन धावतोय, तो विझवण्याचा प्रयत्न करतोय, हा त्याचे हात पकडतोय, म्हणजे अरे थांब जरा, माझी विडी तर पेटून होऊ दे. वाघासारखे, सिंहासारखे आपली भूक भागवण्यासाठी समोरच्याचा प्राण जातोय याचा विचार करत नाही. फक्त आपला स्वार्थ साधला, बस झाला. तुमचं काहीही होऊ द्या, तुमचं कितीही नुकसान होऊ द्या, आम्हाला त्याच्याशी गरज नाहीये. दुसरा प्रकार असा आहे, आपलाही फायदा आणि समोरच्याचा पण फायदा, आपलंही भलं आणि समोरच्याचंही भलं. कसे असतात ते?
नदी उगमापासून, जेव्हापासून नदीचा उगमच झालेला असतो, जेथ पासून नदीचा उगमच झालेला असतो, तेथ पासून त्या नदीकडे एकच विचार असतो, काय? मला कोणाला भेटायचं आहे? सागराला भेटायचं आहे, मला समुद्राला भेटायचं आहे, मला सागराला भेटायचं आहे. पण तिचा हा स्वार्थ साधता साधता, तिचं हे जे काही म्हणणं आहे हे साध्य करता करता अनेकांची तहान भागवते, अनेक शेतकऱ्यांची पिकं पिकवते, अनेक प्राणी पक्ष्यांची तहान भागवते, अनेकांवर उपकार करते, स्वतःचंही भलं आणि इतरांचंही भलं. मात्र एक प्रकार असा आहे की स्वतःचा कुठल्याही प्रकारे फायदा नाही, फक्त जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. काहीही स्वार्थ नाही, कुठल्याही प्रकारे स्वार्थ नाही, स्वतःचा काही मिळावं ही अपेक्षाच नाही, फक्त तुमचा उद्धार व्हावा. अवतार तुम्हा धराया कारणे, उद्धाराया जन जड जीवा. याच्यासाठी संतांचा अवतार आहे, याच्यासाठी संतांचं येणं आहे आणि याच्याच साठी संत येत असतात. खऱ्या अर्थाने जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकार. खऱ्या अर्थाने जो देव आपली सेवा करतोय, चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवितो हरिविणा, त्या देवाला सुद्धा तिष्ठत उभी करण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे. पुंडलिका भेटी परब्रह्म आले का? जर आपण आपल्या आई वडिलांची सेवा करत असू तर, अरे जर आपण आपल्या आई वडिलांची सेवा करत असू तर पांडुरंग परमात्म्याला सुद्धा आपण भिरकवलेल्या विटेवर उभं राहावं लागतंय. अनंत उपकार आहेत आपल्यावर आपल्या आई वडिलांचे, अनंत उपकार आहेत, अनंत उपकार आहेत. स्वतःचा कुठल्याही प्रकारे मौज मजेचा विचार करत नाही. जीवनाच्या वाटेवरी आई वडील माझे थोर आहे, त्यांचा मोठा आधार. जीवनाच्या वाटेवरी आहे त्यांचा मोठा आधार. जीवनाच्या वाटेवर प्रवास करत असताना माणसाला सगळ्यात मोठा जर आधार असेल तर तो म्हणजे आई वडिलांचा. ज्या वेळेला दृष्टी कमी होते त्यावेळेला डोळ्याची किंमत कळते, ज्या वेळेला ऐकायला कमी यायला लागते त्यावेळेला कानाची किंमत कळते, ज्या वेळेला आपल्याला जीभ वेळी वाकडी वळली जाते त्यावेळेला शब्दाची आणि वाक्यांची आपल्या वैखरीची किंमत आपल्याला कळते. ज्या वेळेला चालताना आपले पाय थरथरत असतात त्यावेळेला आपल्या पायांची किंमत कळते, जेवताना हात थरथरत असतात त्यावेळेला आपल्याला हातांची किंमत कळते. त्याचप्रमाणे जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलांची किंमत कळत नाही. मात्र आई वडील गेल्यानंतर आई वडिलांची किंमत कळते की बाबा रे, आई कशी काय न होईना खाटेच पडलेली जरी असली ना तरी तिचा मायेचा सागर मात्र तेवढाच तुडुंब भरलेला असतो. बाप कसाही का असे ना, पण जर खाटीत जरी पडलेला असेल ना तरी त्याचा आधाराचा डोंगर मात्र त्याच पद्धतीने त्याच प्रमाणे उभा असतो आणि आधार देण्यासाठी तो बाप प्रत्येक वेळेला त्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवत असतो. खऱ्या अर्थाने मनुष्य कर्म करत असताना, कार्य करत असताना एक विचार केला पाहिजे की अरे आपण लहानपणापासून ज्या वेळेला आपल्याला काही कळत नव्हतं त्यावेळेला आपला हित आणि आपला उद्धार आणि आपली प्रगती व्हावी एवढंच फक्त बाप जाणत असतो आणि बापाला वाटत असतंय. पण त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे, त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. हे सगळ्या प्रकारची कर्म करत असताना जर विचार केला तर ज्या ज्या वेळेला घरावर संकट येतोय ना त्या वेळेला त्या संकटापासून मुक्त होण्यासाठी, त्या संकटापासून बाजूला होण्यासाठी बाप मात्र घर जरी संपूर्ण झोपलं असेल तरी बाप मात्र त्या वेळेला त्या संकटातून मुक्त होण्यासाठी फक्त आणि फक्त बापच जागत असतो. बापच त्या ठिकाणी तो विचार करत असतो. बाप आहे, आधाराचा डोंगर आहे. तो एकदा काही खचला ना की मग माणसाला क्षणाला बापाची आठवण येत असते. अरे हाच बाप आतापर्यंत कष्टाने काबाड कष्ट करून घाम गाळून शेतीवाडी केली आणि ह्या शेतीवाडी करून घाम गाळून काबाड कष्ट करून आणि आपल्या मुलाबालांचं संगोपन केलं, आपल्या कुटुंबाचं संगोपन केलं, आपल्या समाजाची सेवा केली. कधी कोणापुढे हात पसरवले नाही, कधी कोणापुढे नम्र झाला नाही, कधी कोणापुढे स्वाभिमानाने जगला, पण कधी कोणापुढे झुकला नाही बाप, कधीच नाही. पण ज्या वेळेला घरावर एखादं संकट येतंय, ज्या वेळेला आपल्या माणसांवर एखादं संकट येतोय, एखादा प्रसंग येतोय ना त्याच वेळेला मात्र तोच बाप फक्त आणि फक्त त्या संकटातून मुक्त होण्यासाठी नको त्या प्रकारचे प्रयत्न करत असतो, सगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असतो. ज्या वेळेला
त्या मुलीला पाहायला पाहुणे येतात ना, त्यावेळेला ती मुलगी त्या पाहुण्यांना चहा घेऊन जाताना त्या पाहुण्यांच्या पुढ्यात जाताना मात्र तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात. काय तर आज 20-22 वर्ष ह्या घरामध्ये मी राहिले, या घरामध्ये मी चांगल्या प्रकारे राहिले, मी आनंदाने राहिले. ज्या घरात मला जायचंय ते घर मी बघितलेलं नाहीये, ज्या घरात मला जायचंय त्या माणसांची मला ओळख नाहीये, ज्या घरात मला जायचंय त्या माणसांचे स्वभाव मला माहित नाहीये, ते कसे असतील काय असतील, मला कसे वागवतील. मी परक्याच्या घरात जाणार आहे माझ्या आई वडिलांना सोडून, म्हणून तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात. आणि तिचेच अश्रू पाहून ती आई सुद्धा एका कोपऱ्यात जाऊन रडत असते. सांगा, हे अश्रू पाहून बापाला काही वाटत नसेल का? 20-22 वर्ष फक्त आणि फक्त त्या मुलीला तळ हाताच्या पोडाप्रमाणे जपली, वाढवली, सांभाळली, जिला जरा सुद्धा कुठल्या प्रकारची ठेच लागू दिली नाही, जिच्यावर जरा सुद्धा कधी कुठला प्रसंग येऊ दिला नाही, कधी दुःख होऊन दिलं नाही. त्या बापाला काही वाटत नसेल? ज्या वेळेला त्या मुलीच्या डोळ्यात अश्रू येतात, ज्या वेळेला त्या आईच्या डोळ्यात अश्रू येतात, त्या वेळेला त्या बापाला काही वाटत नसेल? त्या मुलीचं ठरतंय, जमतंय, हळद लावायची वेळ येते, त्यावेळेला मात्र सगळे रडत असतात, सगळे कुटुंबातले रडत असतात, सगळ्या काकी काकू मावशी मावश्या सगळे रडत असतात, आत्या रडत असते, सगळे रडत असतात. बाप मात्र स्वाभिमानाने सगळ्या मांडवामध्ये फिरत असतोय, सगळ्या मंडपामध्ये फिरत असतोय आणि सगळ्यांना विचारत असतोय, तुमची व्यवस्था झाली का? तुम्हाला पाणी मिळालं का? तुम्हाला थंड मिळालं का? तुमचं जेवण झालं का? त्या मुलीच्या लग्नाच्या वेळेला, ज्या वेळेला मंगलाष्टका चालू होतात, त्या वेळेला ती मुलगी धाय धाय रडत असते. खऱ्या अर्थाने त्या मंगलाष्टकांच्या वेळेला ते ब्राह्मण बुवा आपल्याला आशीर्वाद देत असतात. त्या ठिकाणी ते आशीर्वाद देत असताना म्हणत असतात, लाभो संतती संपदा बहुत्वा, लागो तरी सद्गुणा. त्या ठिकाणी ते आशीर्वाद देत असताना त्या मुलीने कशा प्रकारे राहावं, कशा प्रकारे वागावं, अशा प्रकारची ती माहिती, अशा प्रकारचे आशीर्वाद ते देत असतात. पण त्या ठिकाणी अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं असतंय. त्या मुलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात, त्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात. हे सगळं बाप उघड्या डोळ्याने बघत असतोय. पण फक्त आणि फक्त त्याच्या चेहऱ्यावर एकच विचार दिसत असतोय, आलेल्या सगळ्या माणसांची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे. त्या मुलीला निरोप देताना सगळे शेजारी रडत असतात, गावातले रडत असतात, कुटुंबदार सगळे रडत असतात, मावशी आत्या मैत्रिणी बहीण सगळे रडत असतात. आई मात्र धाय मोकळून रडत असते, गळ्यात गळा घालून. आईला थांबवायला कोणी नसतंय का? माझं पाखरू, माझं लेकरू आता दुसऱ्याच्या घरी जात आहे. हे सगळं वातावरण बघितल्यानंतर अरे शेजारी पण रडतोय. हे सगळं वातावरण बघितल्यानंतर त्याच्या गावातले रडत असतात, त्यांचे नातेवाईक रडत असतात, ज्याला कधी रडू येत नाही तो सुद्धा रडत असतो. अशा वेळेला त्या बापाला काही वाटत नसतंय. पण तरी सुद्धा तो बाप त्यांना हात जोडून सांगत असतोय, व्याही बुवांना, विहीला हात जोडून सांगत असतोय, माझं पाखरू तुमच्याकडे देतोय, माझी लाडाने वाढलेली पोरगी मी तुमच्या ताब्यात देतोय, तुमच्याकडे देतोय. तिला जशी मी सांभाळली तशीच तुम्ही सांभाळा. तुमची मुलगी म्हणून सांभाळा, तुमची मुलगी म्हणून तिला सांभाळा. हात जोडून त्या ठिकाणी उभा असतो. अरे अंतःकरण भरलेलं आहे, अंतःकरणामध्ये दुःख आणि दुःखच भरलेलं आहे. अश्रू डोळ्यांमध्ये आलेले, थांबवलेले आहेत. ज्या वेळेला तो बाप त्या मुलीला शिवेवर सोडतोय आणि जेव्हा परत फिरतोय ना, त्या वेळेला मात्र त्याच्या अश्रूंचा बांध फुटला जातो. एवढा त्या एखाद्या कोपऱ्यात जाऊन रडतो की आतापर्यंत साठवलेले अश्रू सगळे आणि सगळे त्या ठिकाणी तो रडत असतो. सगळे अश्रूंचा बांध त्या ठिकाणी फुटलेला असतो. त्या वेळेला मात्र त्या बापाला कोणी सावरायला नसते, त्याचे अश्रू पुसायला कोणी नसतंय का? आतापर्यंत साठवलेले अश्रू त्याला सगळे मोकळे करायचे असतात. माझ्या मुलाने प्रगतीच्या शिडीवर उत्तर चढावं, एवढं मोठं व्हावं, एवढं मोठं व्हावं की जे मला माझ्या आयुष्यात काही पाहता आलं नाही ते माझ्या मुलाने बघावं, फक्त आणि फक्त बापाला वाटत असतंय. खऱ्या अर्थाने तो बाप ज्या वेळेला घरातून निघून जातोय ना, त्यावेळेला सगळ्यात मोठं संकट असतं. आई राहिली, बाप गेला, आईची जबाबदारी मुलांवर आली. आता याच्या पुढे त्या बापाची कुठल्याही प्रकारे आईला आठवण येणार नाही, जेणेकरून आठवण तर ती राहणारच आहे, स्मरण तर शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे, आठवण तर शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे. पण कशा प्रकारे सेवा करायची आणि कशा प्रकारे त्यांचा सांभाळ करायचा, हा ही जबाबदारी आता मुलांवर आहे. आपल्या भावांना कशा प्रकारे सहकार्य करायचं हे आपल्या भावावर, बहिणींवर अवलंबून आहे. भावावर जे दादा गेले त्यांच्या भावांवर जबाबदारी आहे. त्या मुलांना आता सांभाळायचं, त्या मुलांवर त्या प्रकारचे संस्कार करायचे, त्या मुलांकडे पाहायचं, त्यांची विचारपूस करायची.
काय हवं नको ते त्यांना पाहायचं. ह्या सगळ्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आहेत. ही सगळं कुटुंबाची सेवा, ही समाजाची सेवा आहे आणि ती आपल्याकडून घडली पाहिजे. खऱ्या अर्थाने ज्या वेळेला अशी समाजसेवेची माणसं, अशी आदर्श म्हणून जगलेली माणसं आपल्या कुटुंबाची चांगल्या प्रकारे सेवा केली, आपल्या कुटुंबावर चांगल्या प्रकारचे संस्कार केले आणि ती सेवा करता करता, ते संस्कार करता करता कुठेतरी एखादा अल्पसा आजार निर्माण होतो आणि मग आपल्याला या जगाचा निरोप घ्यावा लागतो. ज्या वेळेला असं अचानक जाणं होतंय ना, त्यावेळेला सगळ्यात मोठं दुःख होत असते. कारण अनेक विचार आपण केलेले असतात, अनेक विचार आपल्या डोक्यामध्ये असतात. आम्ही असं करणार, आम्ही तसं करणार, आमचं हे आहे, आमचं ते आहे. आणि अचानक ज्या वेळेला असा प्रसंग येतो, त्या वेळेला मात्र त्या दुःखातून सावरणं माणसाला कठीण होतंय. पण तरी सुद्धा आपण त्यांच्या नावाने देवाचं नामस्मरण करावं, देवाचा धावा करावा, देवाचं स्तवन करावं. आणि ह्याच उद्देशाने या ठिकाणी आपण हे प्रवचन, कीर्तन, भजन, हरिपाठ जे आयोजित करतोय ना, त्याला कारण तेच आहे. बाकी आपण कितीही वेळ जरी बसलो आणि कितीही वेळ जरी काथ्याकूट केला ना, प्रत्येक जण येणारा फक्त हात विचारतो कसं झालं, सगळं माहिती असतंय. पण तरी सुद्धा काहीतरी बोलायला पाहिजे, काहीतरी विचारायला पाहिजे. म्हणून इथे बोर्ड वाचतोय, व्हॉट्सअपला पाहतोय, त्याला मेसेज गेलेला असतोय, त्याला समजलेलं असतंय कधी उत्तरकार्य आहेत, कधी दशक्रिया आहेत, सगळ्या प्रकारची माहिती असते. पण तरी सुद्धा त्या समोरच्या माणसाची ह्या वेळेला बोलायला दुसरं काही नसतंय ना, म्हणून आपण बोलत असतो. ठीक आहे, बोलावं. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली अशा प्रकारे अर्पण झाली जाते जेव्हा आपण या ठिकाणी हरिपाठ, भजन, कीर्तन, प्रवचन आयोजित करतो. त्यावेळेला देवाचं नामस्मरण या ठिकाणी घडलं जाते, देवाचं स्तवन या ठिकाणी घडलं जातंय आणि त्या बाबांचा आत्मा सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारे हे सगळं कार्य पाहत असतोय 13 दिवस. आहे की नाही? मोकळा होण्याचा मार्गच आहे, मुक्त होण्याचा मार्गच हा आहे. असो, त्या बाबांच्या आत्म्याचं चिरशांती लाभावी एक श्रद्धांजली म्हणून 2 मिनिटं आपण विठ्ठलाचं नामस्मरण करूया. महाराज घ्या जरा 2 मिनिटं घ्या. सर्वांनी टाळ्या वाजवून आणि देवाचं नामस्मरण करूया. बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून देवाचं नामस्मरण आपल्याकडून घडावं. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.